आज बनवली होती मी फिश थाली. सो फिश थालीमध्ये मी यूज केला होता मासा, जो की होता बेबी शार्क. त्याला मराठीमध्ये मुशी बोलतात आमच्यामध्ये. अजून काय माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा त्या माशाला काय नाव आहे. सो मी ते ग्रेव्हीसाठी पहिले मी लसूण फोडणीला टाकलं. त्याच्यानंतर जो काय माझा वाटण होता, जो मी लास्ट कोळंबी बिर्याणीमध्ये वापरलं होतं, तोच वाटण मी वापरलं होतं. त्यात बेसिक मसाले जे की होते ते सगळे ॲड केले याच्यामध्ये. आणि मुशी मासा खूप सॉफ्ट असतो, सो ह्याला विदिन 10 मिनिट्समध्ये हा मासा शिजतो, जास्त शिजवायचा नाही. आणि प्लीज ह्याच्यामध्ये तुमच्याकडे कैरी असेल तर नक्की कैरी टाका. कैरी नसेल तर आगळ असतं, कोकमचा रस, तो नक्की ॲड करा. खूप छान लागतो रसा. साईड बाय साईड मी बोंबील फ्राय केले. बोंबील फ्राय करताना त्याच्यामध्ये थोडंसं मुशीचे मासेसुद्धा टाकले होते. आणि इथे मी रव्याची कोटिंग देत होती. रवा नेहमी बारीक रवा वापरायचा, जाड रवा कधीच नाही वापरायचा. बारीक रवा वापरल्याने जी मच्छी असते ना ती एका प्लेसवरती राहते, छान मस्त अशी कडक होते आणि ते गिळगिळीत बोंबील नाही लागत. सो आजचा मेन्यू असा होता माझ्या डिनरचा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रसा खूप छान झाला होता, आंबट तिखट. नक्की ट्राय करून बघा. आणि इथे मी भाकरीसुद्धा बनवली होती. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बघायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाईज.